नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलमध्ये आपल्या शेतकरी मित्रांचा मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 27 जानेवारी आपण आलो पिंपळगाव वसंत कांदा मार्केटला। आजची टोटल आवक 900,000 मध्ये आवक बाहेर पण आहे, बघू शकतो तुम्ही। आणि ग्राउंड पूर्ण पॅक आहे, बघू काय बाजार भाव निघतो, व्हिडिओ पूर्ण बघा। मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून दररोज येणारे बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, व्हिडिओमध्ये एक नंबर गोल्टी का सगळ्यांचा बाजार भाव सांगेल, सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कळणार आहे। आपण शनिवारी बघितलं, हायस्ट आपण बघितलं 1700 ते 1800च्या मध्ये गेला होता। सरासरी 1300 1400 चालू होतं आणि कमीत कमी मित्रांनो बघितलं आपण 800 900 1000 पर्यंत चालू होता। आणि जर गोल्टीचा विचार केला तर गोल्टी कमीत कमी 300 400 500 चालू होती। सरासरीमध्ये 800 900 1000 पर्यंत चालू होती आणि जास्तीत जास्त आपण बघितली 1100 निघाली होती, 1100 1200च्या मध्ये। तर बघू आज काय निघतं, व्हिडिओमध्ये संपूर्ण बाजार भाव दाखवला असतो आपण, एक नंबरपासून तर हलक्या मालापर्यंत। आणि जसे कांद्याची क्वालिटी राहील तसा बाजार भाव निघत असतो। व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आत्तापर्यंत आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा। चला भाऊ बघूया। मित्रांनो, पहिल्या लाईन पासून सुरुवात केला आपण, पहिलंच नाक बघतोय। किती गेला दादा? 900 रुपये। 900 रुपये जायले, बघू शकतो। 900 रुपीज। कुठले आपण? शिरसगाव। ठीक, काय गेलंय? 1000 रुपये, बघू शकतो। मीडियम गोल्टा मिक्स आहे, 1000 रुपये, 1000 रुपीज। कुठला आहे कांदा? रानवड। कोणतं बियाणं होतं याचं? ठीक, पुढं बघू। 951 जाईल, 951 रुपीज, 951। गोल्टी किती गेली? 400 रुपये गोल्टी, फिक्स मध्ये ना। ठीक, कुठले आपण? बायाळे। ठीक, बघू शकतो। 1360 रुपये जाईल, दरासवाडीचा कांदा आहे, 1360 रुपये। साईज क्वालिटी 1360 रुपये, 1360 रुपीज। दरासवाडीचा कांदा आहे का? बाड। आणि कोणतं बियाणं होतं? प्रसादचं बियाणं आहे। शनिवारी होते का? किती गेलं होता? 1480। आज कमी गेला का? ठीक, पुढं बघ। 1100 रुपये जायले, बघू शकतो मी। 1100 रुपीज, 1100 रुपये। कुठला आहे कांदा? वरांगली। ठीक, कोणतं बियाणं होतं? बरं, ठीक, पुढं बघू। ठीक आहे, 260 रुपये खात जायले, 260 रुपीज। कुठले आपण? बरं, पुढं बघू। बघू शकतो मी 1080 रुपये जायले, 1080 रुपीज। कुठला आहे कांदा? सिंधुवड, 1080। किती गेला होता शनिवारी? शनिवारी 12.5 12.5 पर्यंत गेला होता, आज लयच कमी गेला आहे ना। ठीक, कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, किती गेलं? 11 12। शनिवारी किती गेला होतो? 13 पर्यंत गेला होता। अच्छा, 11 12 जायले, आज 1112 रुपीज। कुठला आहे कांदा? विजयनगर। आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। ठीक, पुढं बघू। किती गेलंय? 1121 रुपया, 1121 रुपीज। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। शनिवारी होते का? किती गेला शनिवारी? 1425 गेला होता। आज का बरं एवढं कमी झालं? आवकमुळं। बरं, ठीक, पुढं बघू। किती गेलं साहेब? 1150, 1150 रुपीज, 1150 रुपये। कुठला आहे कांदा? वडनेर भैरव। आवक वाढ। बरं, शनिवारी किती गेलं होतं? 1350 रुपये। ठीक, कोणतं बियाणं आहे? घरगुती बियाणं आहे। ठीक, बघ शकतो क्वालिटी कांद्याची। किती गेलो? 1251, 1251 रुपीज, 1251। कुठला आहे कांदा? उर्दूचा कांदा आहे। आणि कोणतं बियाणं होतं? चायना बियाणं आहे, उर्दूचा कांदा आहे। शनिवारी किती गेलं होतं? पहिली खेप आहे। ठीक, पुढं बघू। किती गेलो? 1080 रुपये, 1080 रुपीज।
कुठला आहे कांदा हा? कडक खडक जामचा कांदा आहे. ठीक आहे, 1080. किती गेलं? 1100. 1110 रुपये जाईल. 1110 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ. आणि शनिवारी होते का तुम्ही? नाही ना. पुढं बघू. काका किती गेलो? का किती गेलं? बर. पुढं बघू. किती गेलं? 1325 रुपये. 1325 रुपीज. 1325 रुपये. कुठला आहे कांदा? पिंपळगाव कांदा मार्केट. बोईगावचा कांदा आहे. बरं. शनिवारी होतं का दादा? किती गेलं होतं? 1412. आज खूप कमी गेलं आहे ना. ठीक. माल आहे ना, सुपर आहे ना माल. बियाणं कोणतं होतं त्याचं? नारळी. नारळी बियाणं आहे. डबल पट्टीमध्ये कांदा आहे. बघू शकतो. पुढं बघ. बघू शकतो तुम्ही. गोल्टी किती गेली गोल्टी? 500 रुपये. 500 रुपीज. 500 रुपये गोल्टी. कुठली आता? सिंध बाहेर का? सिंध बाहेर. पुढं बघू. बघू शकतो तुम्ही. कलर कोरडी गोल्टी आहे. किती गेली? 680 रुपये. 680 रुपीज. सुपर आहे. सुपर ड्राय माल आहे. कुठलं आहे कांदा? शिरवाडे. आणि कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. पुढं बघ. 1180. बरं. 1180 रुपये. 1180 रुपीज. 1180 रुपये. कुठला आहे कांदा? का हो? कांदा कुठला आहे? उर्दूचा कांदा आहे. ठीक. किती गेलं? 1380 रुपये. डबल पत्तीमध्ये कांदा बघू शकतो. 1380. 1380 रुपीज. शनिवारी किती गेला तो? नव्हते शनिवारी. बरं. कोणतं बियाणं यायचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. 580 रुपये गोल्टी. कुठले दादा आपण? खडक ओझर. 580 रुपये बारीक गोल्टी. 580 रुपीज. किती गेली गोल्टी? 600 रुपये गोल्टी. 600 रुपीज. कुठले आपण? शिंदे. ठीक. किती गेला दादा? 1300 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1300. कुठला आहे कांदा? सोमपूर. कोणतं बियाणं होतं दादा? शनिवारी होते का काका? नाही ना. नाही ना. ठीक. किती गेलं? 1160 रुपये. 1160 रुपीज. 1160 रुपये. मीडियम कांदा आहे. कुठला आहे कांदा? जोडंब्याचा कांदा आहे. 1160 रुपये. ओके. बियाणं माहिती का दादा तुला? शनिवारी होते का तुम्ही? किती गेलो शनिवारी? 1260 पर्यंत गेला होता. बरं. ठीक. पुढं बघू. किती गेलं? 1200 रुपये. 1200 रुपीज. 1200 रुपये. कुठला हा कांदा? वडनेर बाहेरचा कांदा आहे. शनिवारी किती गेलो? 1300 रुपये गेला. 100-150 कमी वाटतं का? है ना. ठीक. पुढं बघ. बघ शकून क्वालिटी कांद्याची. 1180 रुपये. 1180 रुपीज. कुठला आहे कांदा? पंचकेश्वर. ठीक. बघ शकून क्वालिटी कांद्याची. किती गेला दादा? 1230 रुपये. 1230 रुपीज. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. शनिवारी होते का तुम्ही? शुक्रवारी किती गेला होता? 1200. ठीक. पुढं बघू. किती गेले? 1240 रुपये. 1240 रुपीज. 1240 रुपये. कुठला आहे कांदा? 1 रुपये. शनिवारी किती गेलं होतं? होते का शनिवारी? नव्हते ना. बरं. ठीक. कोणतं बियाणं आहे सर? चायना बियाणं आहे ना. ठीक. मार्केट 1250 रुपये. 1250 रुपीज. 1250 रुपये. हा कांदा कुठला आहे?
एक रुपयाचा कांदा आहे. कोणतं बियाणं होतं त्याचं? शनिवारी होते का तुम्ही? किती गेलं होतं? 1300 रुपये. आज कमी गेलं. कितीने कमी गेलं? कितीने कमी वाटतं आज? बरं ठीक. पुढं बघू. किती गेलं काका? किती गेलं? 1350 ना. 1350 रुपीज. 1350 रुपये. कुठला आहे कांदा हा? बागलवाडी. कोणतं बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं ठीक. शनिवारी होते का तुम्ही? शनिवारी होते नाही आज ठीक. पुढं बघू. 1225. 1225 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. किती गेलं होय का? किती गेलं? 1425 रुपये. बघू शकतो तुम्ही. 1425. 50 ते 60 साईज कांद्याला. 1425. 1425 रुपये. कुठला आहे कांदा? आणि शनिवारी होते का तुम्ही? किती गेलं होतं? 15.5 जायला होतं. बरं ठीक. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं. 1390 रुपये. 1390 रुपीज. 1390 रुपये. डबल पत्तीमध्ये कांदा आहे. कुठला आहे कांदा? देवरगाव. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक. 1390. शनिवारी किती गेलं होतं? 1553 गेलं होतं. आज कितीने कमी वाटतंय तुम्हाला बाजारभाव? 100-150. ठीक. तर दुसऱ्या लाईनच्या मध्ये आलो आपण आता. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलो? 1300 रुपये. 1300 रुपीज. कुठला आहे कांदा? कान मंडळ. शनिवारी किती गेलं होतं? 1400 रुपये गेला होता. आज 1300 गेला. ठीक. पुढं बघू. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? 1401 रुपये. 1401 रुपीज. कुठला आहे कांदा? कातरणीचा कांदा आहे. बघू शकतो तुम्ही. 50 ते 55 साईज आहे कांद्याला. आणि कोणतं बियाणं होतं? नारळी. नारळी. शनिवारी होते का तुम्ही? किती गेलं होतं शनिवारी? 1651. 1651 रुपीज. ठीक. कितीने कमी वाटतं तुम्हाला आज? 1415. 200 रुपये. बरं ठीक. बघ शकतो क्वालिटी कांद्याची. किती गेलं? किती गेलं? 1214. 1214 रुपीज. 1214. कुठला आहे कांदा हा? आडगाव टाक. किती गेलं काका? 1350 रुपये. 1350 रुपीज. 1350 रुपये. कुठला आहे कांदा? बागलवाडी ना. ठीक. पुढं बघ. 1425. 1425 रुपीज. कुठला आहे कांदा? कुठला आहे कांदा? हा? माळ साकोरे. कोणतं बियाणं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. ठीक.